स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 8। प्रल्हाद दबकतच तिच्या रूममध्ये आला. त्याचं लक्ष भिंतीवर असलेल्या बुक शेल्फवर गेलं. तशी त्याला चक्कर यायची बाकी राहिली होती, कारण संपूर्ण भिंतीवर मोठमोठ्या पुस्तकांचा खच रचला होता. त्याने आयुष्यात पहिल्यांदा इतकी सारी पुस्तकं पाहिली होती. अनु आणि अक्षयची पुस्तकं त्याने पाहिली होती, पण इथे प्रत्येक पुस्तक किलोभर वजनाचे होते. जी पुस्तकं उचलायला इतकी जड असतील ती छोट्याशा मेंदूमध्ये कशी काय सामावली जात असतील, हाच विचार त्याच्या मनात येत होता. या बसा, मी तुम्हाला खाणार नाही. शारदाला त्याची अवस्था समजत होती. तसा तो खाली मान घालून आतमध्ये आला आणि खुर्चीवर बसला. खरं तर तिचा खणखणीत आवाज ऐकून त्याची बोलती बंद झाली होती, पण त्यालाही मनातून कुठेतरी ती आवडली होती. म्हणून तिला पाहण्याचा मोह त्याला आवरता येत नव्हता. त्यात त्याला शारदाची भीती सुद्धा वाटत होती. आपलं लग्न होण्याआधी तुम्हाला माझा भूतकाळ समजणे गरजेचे आहे, कारण उद्या जाऊन तुम्हाला असे वाटायला नको की आम्ही तुमची फसवणूक केली आहे. शारदा असे काही म्हणेल हे त्याला अपेक्षित नव्हतं, कारण त्याला वाटलं होतं की त्याचा उद्धार करण्यासाठी शारदा त्याला आतमध्ये घेऊन आली आहे. कॉलेजमध्ये असताना माझं एका मुलावर प्रेम होतं. 3 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये राहिलो. ही गोष्ट मी बाबांच्या कानावर घातली होती, कारण कॉलेज नंतर आम्ही लग्न करणार होतो. पण जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला, कारण त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी श्रीमंत घरातील एकुलती एक मुलगी पाहिली होती. तिच्या पैशासमोर माझं 3 वर्षाचं प्रेम हरलं. हेच कारण होतं म्हणून मी अजून लग्न केलं नाही. शारदाने खरं काय ते सांगून टाकलं, म्हणून त्याला वाईट वाटलं. खूप वाईट झालं. त्याने असं करायला नको होतं. पण माझा तुमच्या भूतकाळाशी काहीही संबंध नाही, प्रल्हाद म्हणाला. तशी ती हसली. आपली होणारी बायको एका मुलासोबत 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहते, हे चालेल तुम्हाला? म्हणजे तुम्ही मला विचारणार नाही की मी वर्जिन आहे की नाही? शारदा म्हणाली. कारण याआधी कितीतरी मुलांनी तिला हा प्रश्न विचारला होता, ज्यामुळे ती दुखावली गेली होती. ते काय असतं? प्रल्हादला वर्जिन या शब्दाचा अर्थ समजला नव्हता. अज्ञानात सुख असतं याची प्रचिती त्याला पाहून शारदाला आली होती. वर्जिन म्हणजे मी कुमारिका आहे की नाही हे विचारणार नाही तुम्ही? कारण जी मुलगी 3 वर्ष एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये राहिली होती ती कुमारिका असूच शकत नाही, अशी काही लोकांची धारणा असते. काही मुलांनी मला हा प्रश्न विचारला होता, शारदा म्हणाली. तसा तो खुर्चीवरून उठला. मी अडाणी असलो तरी नीच नाही, जे एखाद्या मुलीला असा प्रश्न विचारून तिच्या भावनांशी खेळ करेल. तुम्ही विसरत आहात की मलाही एक बहीण आहे. त्यामुळे मी प्रत्येक मुलीची तितकीच इज्जत करतो जितकी मी माझ्या बहिणीची करतो. आणि तुमचं ते काय रिलेशन की काय, त्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही, कारण जे काही झालं तो नशिबाचा खेळ होता. त्यामुळे तो तिथेच सोडून द्यावा असं मला वाटतं. मला खरंच तुम्ही आवडला आहात, त्यामुळे तुमचा भूतकाळ काय होता याचं मला काहीही घेणं देणं नाही. असे बोलून प्रल्हाद बाहेर निघून गेला. तशी शारदा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली, कारण तो पहिला असा मुलगा होता ज्याने तिच्या भावनांची कदर केली होती. शेवटी तिला आपल्या वडिलांचं म्हणणं पटलं होतं की काही लोक सुशिक्षित असूनही अडाणी असल्यासारखे वागतात, तर काही अशिक्षित असून समाजाचा अभ्यास करून PhD मिळवतात. प्रल्हाद बाहेर आला. तोपर्यंत बाकीच्यांची जेवणं उरकत आली होती. श्यामलीने त्याला ताट वाढायला घेतलं. जेवायला बसा भाऊजी, माझ्या ताईला जेवण बनवता येत नाही. आमच्या घरामध्ये आधीपासून जेवण बनवायला मावशी होत्या, त्यामुळे आम्हा दोघींना जेवण बनवण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता तरी मी थोडीफार शिकायला लागली आहे, पण मला नाही वाटत की ताई इतक्यात मनावर घेईल, श्यामली हसत म्हणाली. म्हणजे तुझं म्हणणं काय आहे, माझ्या दादाने उपाशी राहायचं का? अनु म्हणाली. तशी ती हसायला लागली.
मी आपलं सांगायचं काम केलं, त्यांचं ते पाहून घेतील, आपण कशाला लक्ष द्यायचं? श्यामली म्हणाली. तशी ती पण हसायला लागली. पण सागरला त्याचा उतरलेला चेहरा स्पष्ट दिसत होता. नक्कीच दोघांचे काहीतरी खटकले आहे हे त्याने जाणले होते. सर्वांची जेवणं झाली. सुलोचनाबाई यांनी शारदाची ओटी भरली. तुमची हरकत नसेल तर आमच्या गुरुजींकडून मी लग्नाची तारीख काढून घेतो, कारण 6 महिन्यानंतर श्यामलीचं कोर्ट मॅरेज होणार आहे. त्याआधी शारदा व प्रल्हादचं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. उगाच लोकांनी नावं ठेवायला नको, म्हणून सुदर्शन यांना आधी आपल्या मोठ्या मुलीचं लग्न करायचं होतं. तुम्ही घाई करू नका काका. या लग्नाला माझा होकार असला तरी तुम्ही एकदा शारदाला विचारून घ्या. उगाच तिच्यावर जबरदस्ती करू नका. किती केलं तरी हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्रल्हाद म्हणाला. तशी शारदा त्याच्याकडे पाहू लागली. आधी तिला वाटलं होतं की तिचा भूतकाळ ऐकल्यानंतर तो स्वतः या लग्नाला नकार देईल, कारण याआधी कितीतरी मुलांनी असंच केलं होतं. पण प्रल्हाद बाकी मुलांपेक्षा वेगळा होता. प्रल्हाद तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तुझा जो काही निर्णय असेल तो आत्ता सांगून टाक. उगाच त्यांना आशेला ठेवायला नको, सुदर्शन यांनी विचारले. तशी शारदा काही वेळ विचार करू लागली. तशी सर्वांच्या काळजाची धडधड वाढायला लागली. सर्वांची इच्छा होती की हे लग्न पार पाडावे, पण शारदाच्या मनात काय आहे हे कोणालाही माहीत नव्हते. प्रल्हादची तीच अवस्था होती, कारण त्यालाही शारदा मनापासून आवडली होती. त्यालाही आपल्या आयुष्यात अशीच निडर व स्पष्ट बोलणारी बायको हवी होती. मला हे लग्न मान्य आहे, तुम्ही तारीख काढायला घ्या, पण माझी एक अट आहे. हे लग्न साध्या पद्धतीने होईल, कारण श्यामलीचे लग्न कोर्ट मॅरेज होणार आहे. अशात जर माझं लग्न धूमधडाक्यात झालं तर ते योग्य दिसणार नाही, शारदा म्हणाली. तिचा होकार ऐकून सुलोचनाबाईंचे डोळे आनंदाने भरून आले. तुझ्या मताचा आम्ही आदर करतो, पण प्रल्हादच्या लग्नाची मी खूप स्वप्न पाहिली होती. त्यामुळे लग्न पूर्ण विधिवत पार पडेल. आमच्या तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. आम्ही फक्त नारळावर पोरगी घेणार आहे. तुझ्यासारखी सून मिळाली हेच आमचं भाग्य आहे. सुलोचनाबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. अभिनंदन मित्रा, शेवटी तुझी विकेट पडली. सागरने त्याला मिठी मारली, पण त्याचा अजूनही स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. सुलोचनाबाईंनी दोघांनाही शेजारी बसवलं व शारदाला हळदी कुंकू लावून दोघांना ओवाळलं. साडी चोळीने शारदाची ओटी भरून घरच्यांच्या साक्षीने दोघांचा टिळा करण्यात आला. अनुने दोघांना मिठाई भरवली. यावेळी मामाच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू झळकत होते. आपल्या भाच्याच्या लग्नासाठी त्याने पायाला पानं बांधली होती. शेवटी आज त्याचं फळ मिळालं होतं. शेवटी लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात, म्हणून कोणाच्या मनीध्यानी नसताना शारदाचं स्थळ चालून प्रल्हादला आले होते. आणि आज शारदासारखी सुशिक्षित आणि शिकलेली मुलगी त्याच्या आयुष्यात आली होती. क्रमश. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.